स्वारगेट येथील अवैध एल.डी. नेरो हुक्का पार्लरवर पोलिसांची धडक कारवाई। स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत लक्ष्मीनारायण चौक येथील मोदी प्लाझा इमारतीत 3ऱ्या मजल्यावरील एल.डी. नेरो हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का सुरू असल्याची माहिती मिळताच 30 जानेवारी 2026 रोजी स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास भारमळ, मप्पो उपनिरीक्षक सुजाता जाधव व तपास पथकाने छापा टाकला। हॉटेलचे शटर आतून बंद असल्याने वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने जनता वसाहत पर्वती येथील अग्निशमन दलाच्या मदतीने शटरचे लॉक तोडून आत प्रवेश करण्यात आला। यावेळी हॉटेलमध्ये ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन मानवी आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचा वापर करून हुक्का सेवन करून देण्यात येत असल्याचं उघड झालं। छाप्यात विविध ठिकाणी हुक्का पॉट, चिलीम, प्रतिबंधित तंबाखूजन्य फ्लेवर व इतर साहित्य असा एकूण 22,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी हॉटेल मॅनेजर सनी सुंदर परिहार याने चौकशीत हॉटेलचे मालक प्रतीक विकास मेहता यांच्या सांगण्यावरून वेटरमार्फत ग्राहकांना हुक्का सेवनासाठी देत असल्याचे सांगितले। स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123 तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2018 च्या कलम 4(अ)21 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलाय। पुण्यातून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।